10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इंग्लिश सब्जेक्टची ही व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये फक्त तुम्हाला सेक्शन 1 यामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे आहेत. सेक्शन 1 म्हणजे लँग्वेज स्टडीचा आहे. यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण भरपूर एक्झाम्पल्स दिले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणतेही एक्झाम्पल्स पेपरला येणार नाहीत, त्यामुळे हे करून जायचे आहे. एकदा ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सेक्शन 1मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत याची चिंता राहणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सेक्शन 1 प्रमाणे सेक्शन 2, 3, 4, 5, 6च्या देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ वेळ नसेल तरी फास्ट स्पीडने शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क मिळतील. आता पहा, क्वेश्चन 1मध्ये ए आणि बी लँग्वेज स्टडी हा पार्ट असतो. यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला पटापट सांगणार आहे. फर्स्ट, राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन. कंपाऊंड वर्ड्स लिहायचे आहेत. तुम्ही 2 सांगितले आहेत, 3, 4, 5 कितीही लिहू शकता तुम्ही, म्हणजे जरी एखादा चुकला तरी पूर्ण मार्क मिळतील. ब्लॅकबोर्ड, डे लाईट, नोटबुक हे त्याचा आन्सर आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, पिक आउट द गेरुंड फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स दिला आहे, धिस ॲटिट्यूड ऑफ टेकिंग डिस्ट्रॉईज फॅमिलीज. गेरुंड आहे टेकिंग, आन्सर आहे टेकिंग. तुम्हाला अशा प्रकारचा देखील क्वेश्चन येतो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता पहा, इथे दिलं आहे, आफ्टर ऑल ही डझंट पे मी. तुम्ही आन्सर लिहिताना व्यवस्थित लिहायचा आहे. ए कॅपिटल काढायचा आहे, आफ्टर ऑल कॉमा द्यायचा आहे. ही डझंट लिहिताना एनच्यावरती आपण कॉमा द्यायचा आहे, पे मी आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. त्यानंतर फॉर्म 2 प्रेझेंट पार्टिसिपल्स इन विच द लास्ट लेटर इज डबल्ड. लास्ट लेटर डबल्ड हवा आहे आणि नेमकं काय विचारलं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल विचारलं आहे. याचा अर्थ तुम्ही प्रेझेंट टेन्समधलं पार्टिसिपल लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल रनिंग, स्विमिंग, रॉबिंग. 2 विचारल्यानंतर तुम्ही 3 लिहा, म्हणजे कुठेही मिस्टेक झाली तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब. व्हर्बची चेन आहे. नेमका प्रश्न काय आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. चेन तुम्हाला कशाची बनवायची आहे तर व्हर्बची आहे. एक्झामाइन लिहिल्यानंतर शेवटी ई आहे. ईपासून इट लिहू शकता. शेवटी टी आहे लास्ट लेटर. टीच लिहू शकता, हिट लिहू शकता, ट्रेन लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. याच्या बाहेरचा कोणताही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे आणि समजून घ्यायची आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युजिंग द फॉलोइंग फ्रेज. ड्रॉपआउट हा तुम्ही वर्ड यूज करायचा आहे आणि एक सेंटेन्स बनवायचा आहे जे मिनिंगफुल असेल. आन्सर येणार आहे, मेनी गर्ल्स ड्रॉप आउट ऑफ स्कूल बिफोर द एज ऑफ 15. ड्रॉपआउटला तुम्ही अंडरलाईन करायचे आहे, कारण तुम्ही तो शब्द वापरला आहे. पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल आहे ते तुम्ही पिक आउट करायचं आहे. सेंटेन्स तुम्हाला ते देणार आहे, हीज आईज वेअर शायनिंग. हीज आईज वेअर शायनिंग यामध्ये शायनिंग जे आहे ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे, हे तुम्ही आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन लिहून घेण्याची गरज नाही, व्यवस्थित क्वेश्चन नंबर टाकायचा आहे आणि आन्सर तुम्ही लिहायचा आहे. पुढचा क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक विथ द प्रॉपर फॉर्म ऑफ द व्हर्ब गिवन इन द ब्रॅकेट. आयदर ऑफ द टू डॅश डॅश गिल्टी इज किंवा आर. इज ऑर आर असे 2 शब्द दिले, तुम्ही त्यातलं वापरायचं आहे, चूज करायचं आहे. आयदर ऑफ द टू इज गिल्टी असं त्याचं आन्सर आहे. फॉर्म पास्ट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल. आता इथे पहा, पास्ट पार्टिसिपल आहे, त्यामुळे स्टॉप जो शब्द त्यांनी दिला आहे त्याचं तुम्ही लिहायचं आहे स्टॉपेड. STOPPED स्टॉपेड. तुम्हाला 1 मार्क इथे मिळणार आहे. आता हा छोटा क्वेश्चन आहे, तुम्ही स्टॉपेड असं व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. जे छोटे क्वेश्चन आहेत ते लिहून घेतले तरी चालतील. पुढे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. स्मॉल वर्ड चेन करायची आहे, ही ॲडजेक्टिव्हची आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. स्मॉल नंतर एल आला, लार्ज, एलिगंट, टॉल, लाऊड असं तुमचं आन्सर होणार आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेक्शन 1 प्रमाणे सगळ्या व्हिडिओ मी टाकणार आहे. त्या व्हिडिओ सगळ्या तुम्ही शेवटपर्यंत पाहायच्या आहेत. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता पहा, त्यानंतर तुम्हाला असा देखील क्वेश्चन येतो, पंक्च्युएट द फॉलोइंग. यू हॅव नेवर हर्ड ऑफ द बॅच ही आस्क. यू हॅव नेवर हर्ड ऑफ द बॅच ही आस्क. या प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. अशा देखील प्रकारचे प्रश्न येतात. पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल फ्रॉम द सेंटेन्स. आय डोंट लाईक फ्रायटनिंग स्टोरीज. यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल आहे फ्रायटनिंग. याला अंडरलाईन करायची आहे तुम्ही आणि आन्सर लिहायचा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राईट द रूट वर्ड ऑफ द गिवन वर्ड. रूट वर्ड हा देखील क्वेश्चन येतो. बघा, तुम्हाला खूप माहिती होणार आहे सेक्शन 1 नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात. तुम्हाला अनेबल हा शब्द दिला आहे आणि त्याचा मूळ शब्द काय आहे, तर एबल पासून अनेबल हा शब्द तयार झाला आहे, त्यामुळे आन्सर आहे एबल. पुढे, चूज द ॲप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह. नीता स्पोक इन ॲन डॅश डॅश टोन. इथे एक्सायटेड ऑर एक्सायटेडली 2 असे तुम्हाला ऑप्शन आहेत. नीता स्पोक इन ॲन एक्सायटेड टोन हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक विथ द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब ॲज पर द सब्जेक्ट. मदर डॅश डॅश गुड मील. कुक ऑर कुक्स. मदर कुक्स अ गुड मील असं तुम्ही लिहायचं आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेज. टू गेट आउट ऑफ. टू गेट आउट ऑफ हा तुम्ही वापरायचा आहे आणि एक मीनिंगफुल सेंटेन्स तुम्ही, ही फ्रेज वापरायची आहे आणि मीनिंगफुल सेंटेन्स तुम्ही तयार करायचा आहे. माधुरी लाईड इन ऑर्डर टू गेट आउट ऑफ द ॲक्वर्ड सिच्युएशन. हे तुम्ही आन्सर लिहायचं आहे. डू ॲज डायरेक्टेड याच्यामध्ये देखील तुम्हाला मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन यूजिंग द फॉलोइंग फ्रेज. टू लुक इन टू. बऱ्याच वेळा एक्झामला ही फ्रेज येऊन गेली आहे, ही तुम्ही चांगली करून जा. आन्सर आहे, द ऑथॉरिटीज आर गोइंग टू लुक इन टू द मॅटर अँड रिझॉल्व इट ॲट द अर्लिएस्ट. टू लुक इन टू हे जे वापरलं आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द इन्फिनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. इन्फिनेटिव्ह तुम्ही पिकआउट करायचा आहे. सेंटेन्स त्यांनी दिलेला आहे, आय जस्ट हॅड टू डू इट. टू डू हे इन्फिनेटिव्ह आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग येईल, डिड यू हिअर हिम ही विस्पर्ड. आता इथे बघा, डिड यू हिअर हिम क्वेश्चन विचारला आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही सेंटेन्स लिहायचं आहे. फाइंड आउट 2 हायडन वर्ड्स ऑफ मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम एन्ड्युरन्स. हायडन वर्ड्स जे आहेत ते तुम्ही तयार करून लिहायचे आहेत. तुम्हाला एक शब्द दिला आहे एन्ड्युरन्स. एन्ड्युरन्समधून तुम्ही मिनिमम 4 लेटर्सवाले म्हणजे 4 लेटर्सचा यूज करायचा आहे आणि तुम्ही शब्द लिहायचे आहेत. केन, कार्ड, केअर, क्युअर, डेअर, डिअर, डिअर, अर्न, नियर, नीड, रेस, रीड, रूड, क्रेन, डान्स, अंडर या प्रकारचे तुमचे शब्द तयार होतील. तुम्हाला सांगतील ते की 2 शब्द लिहा. तुम्हाला एक 2-4 येत असतील तर ते लिहायचे, म्हणजे चुकले तरी मार्क तुम्हाला मिळणार आहे, 1 मार्क मिळणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब. आता इथे व्हर्बची आपल्याला वर्ड चेन तयार करायची आहे. राईट हा शब्द देतील. ई पासून एमिट, ट्रेन, नीड, ड्रॅग असे शब्द आपण लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मेक 2 sentences by using the given word as a noun and as a verb. तुम्हाला दिला आहे शब्द त्यांनी ड्रीम. या ड्रीम शब्दाचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, नाऊन आणि व्हर्ब असा वर्ड वापरायचा आहे. ड्रीमचं नाऊन काय होतं, ड्रीम तेच होतं आणि व्हर्बमध्ये काय होतं, ड्रीम तेच होतं. तर याच्यामध्ये हा शब्द वापरून तुम्ही सेंटेन्स करायचा आहे. इट इज माय ड्रीम. अर्थ वेगळे होतात पहा. नाऊन वापरताना सेंटेन्स वेगळं होणार. इट इज माय ड्रीम टू बिकम अ सायंटिस्ट वन डे. आणि व्हर्बसाठी जेव्हा आपण ड्रीम हा वर्ड वापरणार आहे तेव्हा निलेश वुड ऑफ्टन ड्रीम
अबाउट बिकमिंग द बेस्ट रायटर इन द कंट्री. असं हे सेंटेन्स होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अ ट्री बेअर. तुम्ही बिगिनिंगला अ ट्री बेअर हा शब्द वापरून तुम्ही ते उरलेलं सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. बघा, त्यांनी हे तर दिलेलं आहे अ ट्री बेअर. पुढचं तुम्ही लिहू शकता ऑफ ऑल लीव्ज वॉज सीन बाय अस. असं तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड. रिराईट द सेंटेन्स युजिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रिराईट द सेंटेन्स युजिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये आन्सर असेल द डॉल्फिन हॅज गिवन मी ऑल आय नीड. अशा प्रकारे तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स येतात. पुढे पहा. असे मी भरपूर क्वेश्चन दाखवले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा, फास्ट स्पीड करून पहा, 2-2 वेळा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे सेक्शन 1ला नेमकं काय दिलं आहे. आणि मी असे सगळे सेक्शनचे व्हिडिओज लवकरच अपलोड करणार आहे. लेटेस्ट आहेत, त्यामुळे व्हिडिओ पाहायची आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मेक अ वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड विथ मिलिटरी. मिलिटरी हा शब्द देतील आणि त्यानुसार त्याला मिलिटरी या शब्दाला जे साजेसे आहेत, म्हणजे जे रजिस्टर वर्ड आहेत त्याच्याशी रिलेटेड वर्ड आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. यामध्ये पहा काय येतील. डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, करेज, सोल्जर, सॅक्रिफाईस, मेडल्स, डिसिप्लिन, ब्रेव्ही अशा प्रकारचे तुम्हाला लिहिता येतील. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड स्टेट देअर काइंड्स. अशा प्रकारचा क्वेश्चन येईल. या ठिकाणी तुम्हाला व्हेन ही सॉ मी ऑन द रोड ही बेगॅन टू रन अशा प्रकारे सेंटेन्स ते देतील. यामध्ये तुम्ही मेन क्लॉज कोणता आहे तो लिहायचा आहे. ही बिगॅन टू रन हा मेन क्लॉज आहे आणि उरलेला व्हेन ही सॉ मी ऑन द रोड हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे, असं तुम्ही लिहायचं आहे. अशा प्रकारे येईल क्वेश्चन. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट नरेशन. ही आस्क कॅन यू कुक. तुम्ही आता लिहायचं आहे ही आस्क्ड मी वेदर आय कुड कुक. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचा आहे. अशा प्रकारचे देखील क्वेश्चन्स येतात पहा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. तुम्हाला ते सेंटेन्स देतील. रॉबर्ट आस्क्ड जॉन हाऊ ओल्ड आर यू. आय एम 13 years old. शी रिप्लाइड. तुम्ही आन्सर लिहायचा आहे. Robert asked John how old she was. She replied that she was 13 years old. Next question. Make sentences of your own to show the difference in homophones. आता यामध्ये तुम्ही होमोफोन्समध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्ही सेंटेन्स बनवून लिहायचं आहे. ते तुम्हाला असे शब्द देतील FEET फिट आणि FEAT फिट. पहिला जो वर्ड आहे फिट. हिज फीट वेअर कोल्ड ॲज ही हॅड नो शूज ऑन. आणि तुम्ही काय करायचं आहे FEET फिटला अंडरलाईन करायचं आहे. सेकंड नंबरचं तुम्ही वाक्य लिहायचं आहे, सेंटेन्स लिहायचं आहे. स्केलिंग द माउंटन सीम लाईक ॲन इम्पॉसिबल फीट टू लिटिल अरुण. इकडे पण FEAT फिटला तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्हाला सेंटेन्स देतील. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. तुम्ही आन्सर लिहायचा आहे. आय हॅव वर्कड फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट 4 हायडन वर्ड्स हॅव्हिंग ॲट लिस्ट 4 लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. तुम्हाला प्रोक्लॅमेशन असा शब्द देतील आणि तुम्ही हायडन वर्ड्स लिहायचे आहेत. व्यवस्थित सेंटेन्स वाचायचा आहे, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे.
ॲटलिस्ट 4 लेटरवाला त्यांना तो वर्ड हवा आहे. यामधून तुम्हाला प्रोक्लॅमेशन, याच्यामधून तुम्हाला पोर्टल, ट्रॉपिक, मोटर, पोलिओ अशा प्रकारचे वर्ड्स मिळतील. असा देखील क्वेश्चन येऊ शकतो, स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. क्वेश्चन दिला आहे, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीचेस अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. ॲन्सर लिहायचा आहे, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. इथे टीचला तुम्ही काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे टीचरच्या लक्षात येणार आहे की तुम्ही काय या सेंटेन्समध्ये बदल केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला काही वर्ड्स दिले आहेत आणि अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुम्ही लिहायचे आहेत. इथे दाखवला आहे क्वेश्चन. इन्व्हेन्शन या प्रकारचे जे शब्द दिले आहेत हे तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे व्यवस्थित लिहून दाखवायचे आहेत. तुम्हाला ते लिहिता येतात. पुढचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. आता वर्ड चेन करायची आहे, पण कशाची करायची आहे, व्हर्बची करायची आहे. कधी ॲक्झेक्टिव्हची सांगतील, कधी व्हर्बची सांगतील, कधी नाऊनची सांगतील. कॉल, लास्टला एल लेटर आलं आहे, लाफ, एच लेटर आलं आहे, हेट, एंटरटेन, नरिश ह्या प्रकारचे तुम्ही वर्ड चेन करू शकता. त्यानंतर मेक 2 सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन वर्ड ॲज नाऊन अँड व्हर्ब. मगाशी झाला तो शब्द हा रिपीट आहे, ड्रीम, तो आपण घेतलेला आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. अशा प्रकारचा देखील क्वेश्चन येऊ शकतो, मेक 2 सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन होमोग्राफ्स. यामध्ये होमोग्राफ्स त्यांनी फाईन दिला आहे आणि होमोग्राफ्स याचा अर्थ दोन्ही शब्द एकच आहेत पण अर्थ वेगळा आहे. तर इथे पहा, फाईन हा शब्द आहे, द प्रिन्सेस वोर फाईन क्लोथ्स मेड फॉर सिल्क, फाईन क्लोथ्स. आणि दुसऱ्या नंबरचा सेंटेन्स असा आहे, द ड्रायव्हर पेड अ फाईन फॉर ब्रेकिंग द ट्रॅफिक रूल्स. ड्रायव्हरला फाईन पडला आणि क्लोथ कसे आहेत, फाईन आहेत. हे 2 तुम्ही सेंटेन्स तयार करून दिले आहेत. फाईनला अंडरलाईन करायचं म्हणजे टीचरच्या लक्षात येणार आहे फाईन हा वर्ड तुम्ही कसा वापरला आहे आणि इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच. आर यू स्टील हंग्री क्वेश्चन मार्क. आय आस्क हर, शी सेड येस आय एम. आता इथे आन्सर असं येणार आहे, आय आस्क हर वेदर शी वॉज स्टील हंग्री, शी रिप्लाइड इन द ॲफर्मेटिव्ह दॅट शी वॉज. अशा प्रकारचा देखील प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिपेअर द वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. तुम्हाला एक शब्द दिला आहे म्युझिक आणि या म्युझिकशी रिलेटेड असे तुम्हाला 4 वर्ड करायचे आहेत. 4 सांगितल्यानंतर तुम्ही 5, 6 करू शकता. म्युझिकशी रिलेटेड काय आहे, सॉन्ग, मेलडी, हार्मोनी, गिटार. तुम्ही कोणतेही शब्द लिहू शकता. बऱ्याच वेळा एक्झामला हा देखील क्वेश्चन येतो, रिराईट द सेंटेन्स बाय यूजिंग नो सूनर दॅन. तुम्हाला एक सेंटेन्स देतील, ॲज सून ॲज वी वेंट टू रॉकी बीच वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. तुम्ही ॲन्सर लिहायचा आहे, नो सूनर डीड वी गो टू अ रॉकी बीच दॅन वी सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन. किंवा वेगळ्या प्रकारे देखील आन्सर अजून एकदा लिहिता येऊ शकतं, नो सूनर हॅड वी गॉन टू अ रॉकी बीच दॅन वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर ह्या प्रकारचा देखील क्वेश्चन येतो पहा. नेक्स्ट क्वेश्चन, आय मस्ट टेल द ट्रूथ. यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब अँड स्टेट इट्स फंक्शन. मॉडल ऑक्झिलरी कोणता आहे त्याला पिकआउट करायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. मस्ट हे यातलं मॉडल ऑक्झिलरी आहे आणि त्याचं फंक्शन लिहायचं आहे नेसेसिटी. मॉडल ऑक्झिलरीच्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, त्याचे फंक्शन वेगवेगळे असतात आणि इथे आहे नेसेसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम देम. द नर्व्स दॅट कंट्रोल्ड हीज मसल्स वेअर शटिंग डाऊन. यामध्ये तुम्ही एक तर क्लॉज आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्याला क्लॉजला नाव द्यायचं आहे. इथे पहा, द नर्व्स वेअर शटिंग डाऊन हा मेन क्लॉज आहे आणि दॅट कंट्रोल्ड हिज मसल्स हा सब ऑर्डिनेट ॲक्झेक्टिव्ह क्लॉज आहे. अशा प्रकारे लिहिता येईल.
नेक्स्ट क्वेश्चन, यूज द फॉलोइंग वर्ड इंटू टू डिफरंट सेंटेन्सेस ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब. वॉच, वॉच हा शब्द दिलेला आहे. टू डिफरंट सेंटेन्सेस लिहायचे आहेत. नाऊन फॉर्ममध्ये एकदा लिहायचं आहे आणि वर्ब फॉर्ममध्ये एकदा लिहायचं आहे. वॉचला अंडरलाईन करायचं आहे. ही ॲडमिटेड दॅट ही हॅड स्टोलन द वॉच, हे एक सेंटेन्स झालं. आणि सेकंड, राज अँड हिज फ्रेंड्स हॅड गॉन टू वॉच अ मूवी, अशा प्रकारचे एक सेंटेन्स लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, ताजमहाल इज द मोस्ट ब्युटिफुल मॉन्युमेंट इन इंडिया. बिगिनिंग द सेंटेन्स विथ नो अदर. तर तुम्हाला नो अदरपासून सुरुवात करायची आहे आणि सेंटेन्स लिहायचा आहे. तुम्ही असं लिहू शकता, नो अदर मॉन्युमेंट इन इंडिया इज ॲज ब्युटिफुल ॲज ताजमहाल. आणि त्यांनी बी दिलं आहे, ताजमहाल इज मोर. तर तुम्ही असं कंप्लीट करू शकता, ताजमहाल इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर मॉन्युमेंट इन इंडिया. दोन्ही सेंटेन्सच्या सुरुवात बिगिनिंग त्यांनी दिली होती नो अदर आणि ताजमहाल इज मोर, ह्याचे तुम्ही कंप्लीट करून हे सेंटेन्स लिहिलेले आहेत. आता अजून एक प्रश्न तुम्हाला, क्वेश्चन अशा प्रकारचा येतो, बिगिन द सेंटेन्स विथ नो सूनर. तुम्ही लिहायचं आहे, आधी तुम्हाला सेंटेन्स येतील, ॲज सून ॲज द थीफ एस्केप्ड द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. तुम्ही ॲन्सर लिहायचं आहे, नो सूनर डीड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस, किंवा नो सूनर हॅड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. अशा प्रकारचं तुम्ही सेंटेन्स लिहू शकता. आता या प्रकारचे देखील सेंटेन्स तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कम्पॅरेटिव्ह डिग्री. तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जातं, इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन आय हॅव एव्हर मेड. आता तुम्ही याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असं लिहायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला ॲन्सर असं लिहायचं आहे, व्हेरी फ्यू अदर डिसिजन्स दॅट आय हॅव एव्हर मेड आर ॲज गुड ॲज धिस वन. आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे, इट इज बेटर दॅन द मोस्ट डिसिजन्स आय हॅव एव्हर मेड. त्यानंतर अशा प्रकारचे देखील क्वेश्चन येतात पहा, पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जातं, लेक ऑफ रेन कुड कॉज ड्रॉट. आणि या सेंटेन्सला अनुसरून तुम्ही मॉडेल ऑक्झिलरी काढायचं आहे. मॉडेल ऑक्झिलरी पिकआउट करायचं आहे. कुल्ड हे मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि त्याचं फंक्शन आहे पॉसिबिलिटी. आता मगाशी जे फंक्शन होतं ते नेसेसिटी होतं, इथे पॉसिबिलिटी आहे, कारण तुमच्या सेंटेन्सनुसार ते फंक्शन जे आहे ते सेंटेन्सचं बदलतं. आता नेक्स्ट क्वेश्चन, मेक टू सेंटेन्सेस बाय यूजिंग द गिवन वर्ड ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब. तुम्हाला वॉटर असा वर्ड दिला आहे आणि तुम्ही एकदा नाऊन आणि एकदा वर्ब असा म्हणून तुम्ही तो सेंटेन्स 2 वेळा लिहायचा आहे. 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी आहे. आता आपण नाऊन म्हणून लिहूया, वॉटर इज इसेन्शियल फॉर एव्हरी लिव्हिंग बिईंग. आणि सेकंड, ही शुड वॉटर द प्लांट्स डेली. बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला येतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडीच राहिली आहे व्हिडिओ. आता पुढे बघा, पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. तुम्हाला कुड आय यूज युअर कम्प्युटर फॉर सफरिंग नेट असा तुम्हाला एक सेंटेन्स दिला आहे आणि तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी द्यायचं आहे कुल्ड. ॲन्सर आहे मॉडेल ऑक्झिलरी कुल्ड. आणि याचं फंक्शन काय आहे, तर इथे बघा सेंटेन्स काय दिला आहे, कुड आय यूज युअर कम्प्युटर फॉर सफरिंग नेट, क्वेश्चन मार्क आहे. प्रश्न विचारला आहे, परमिशन मागितली आहे, त्यामुळे मगाशी नेसेसिटी, पॉसिबिलिटी आणि इथे फंक्शन आलं आहे परमिशन. याचा ॲन्सर आहे परमिशन. आता या प्रकारचे देखील क्वेश्चन येतात बघा. लास्ट क्वेश्चन आहे, नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. तुम्हाला एक सेंटेन्स देतील, व्हेन वी वेअर डिझायनिंग द फर्स्ट मेकॅनतोश कम्प्युटर इट ऑल केम बॅक टू मी. इट ऑल केम बॅक टू मी हा झाला मेन क्लॉज आणि व्हेन वी वेअर डिझायनिंग द फर्स्ट मेकॅनतोश कम्प्युटर हा झाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. बघा, भरपूर एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमधून पाहिले आहेत. सेक्शन 1मध्ये नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात ते सांगता येत नाही,
पण या सगळ्या एक्झाम्पल्समुळे तुमची तयारी होऊन जाणार आहे. व्हिडिओ परत एकदा पहा, फास्ट स्पीड करून पहा, म्हणजे नेमके कसे ॲन्सर्स लिहायचे आहेत ते तुम्हाला समजणार आहे. सेक्शन 2, 3, 4, 5, 6च्या व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे. व्हिडिओ लेटेस्ट आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटन देखील नक्की दाबा. सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओ जशा जमतील तशा मी टाकत राहणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.